नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घनमूळ कसं काढायचं असतं आणि तेही सोप्या ट्रिक्सने. तर बघा, एकदम सोपा व्हिडिओ आहे. जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील. तर बघा, आता आपण घनमूळ कसं काढायचं ते या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता इथं आपण एकूण 1 ते 10 पर्यंतचे घनसंख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. म्हणजे 1 चा घन किती, 2 चा घन किती, 3 चा घन किती, ते इथं आपण लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंतचे तरी घन पाठ पाहिजे. जर हे पाठ असतील तर काय होणार आहे की तुम्हाला घनमूळ काढायला एकदम सोपं जाणार आहे. ते लक्षात काय ठेवायचंय बघा, जेव्हा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी, आता इथं आपल्याला ही संख्या दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की या संख्येचं घनमूळ शोधा म्हणून सांगितलेलं आहे. मग दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 1, 4, 5, 6, 9 आणि 0 जर यापैकी कोणतीही संख्या असेल तर याचं उत्तर एकक स्थानी हीच संख्या येणार आहे. लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 5, 6, 9 आणि 0 हे अंक असतात तर त्याचं उत्तर एकक स्थानी तीच संख्या असणार आहे. बघा, आणि जर संख्येच्या एकक स्थानी जर 2 असेल तर त्याचं उत्तर 8 येणार आहे, म्हणजे एकक स्थानी 8 असणार आहे. आणि जर 8 असेल तर त्याचं उत्तर 2, म्हणजे हे उलटच उलट आहे. जर एकक स्थानी 2 असेल तर 8 असणार आहे आणि जर 8 असेल एकक स्थानी तर त्याचं उत्तर 2 असणार आहे. म्हणजे शेवटी इथं जर 3 असेल तर 7 येईल आणि 7 असेल तर 3 येईल, म्हणजे उलट. म्हणजे इथं बघा, जर इथं 3 आहे तर एकक स्थानी 7 असणार आहे. त्याचप्रमाणे इथं 7 आहे तर एकक स्थानी 3 असणार आहे, म्हणजे उलटच उलट. आता 2चं बघा, जर 2 असेल तर एकक स्थानी 8 असणार आहे आणि 8 असेल तर इथं 2 असणार आहे. मग तुम्हाला हे एक्झाम्पल घेतल्यानंतर सगळं समजणार आहे. बघा, आता इथं आपण संख्या घेतलेली आहे की 79,507 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचंय. तर काय करायचंय बघा, शेवटच्या ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्यांचा एक गट करायचा मित्रांनो, आणि इकडे ज्या संख्या राहतात त्याचा एक गट करायचा. या 3 संख्यांचा एक गट करायचा. आता इथं एकक स्थानी 7 आहे, बरोबर. मग काय सांगितलं तुम्हाला मी, जर 7 असेल एकक स्थानी 7 असेल तर काय घ्यायचंय उत्तरामध्ये, एकक स्थानी 3 घ्यायचं आहे. तुम्हाला हे तर समजलं. जर एकक स्थानी 7 असेल तर इथं 3 घ्यावं लागेल. इथं आपण 3 घेतलेलं आहे एकक स्थानी. आता संख्या राहिली 79. मग 79 संख्या इथं कशामध्ये बसते बघा, तर 79 संख्या या 64 आणि 125च्या मध्ये बसते, बरोबर. 79 संख्या म्हणजे या 4 आणि 5च्या मध्ये बसते, म्हणजे 4च्या घनमुळामध्ये आणि 5च्या घनमुळामध्ये बसते, बरोबर. मग आता काय करायचंय आपल्याला की या दोन्हीपैकी जी लहान संख्या असेल ती इथं आपल्याला घ्यायची आहे. आता 4 आणि 5 मध्ये 4 ही संख्या लहान आहे, त्यामुळे इथे आपण 4 ही संख्या घेतलेली आहे आणि 79,507 चे घनमूळ आलेलं आहे 43. तर अशा प्रकारे याचे आपण आन्सर काढलेला आहे. एकदम सोपं आहे. बघा, इथं आपण एक उदाहरण फक्त घेतलं. आता जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण पुढचे उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल. तर बघा मित्रांनो, इथे संख्या घेतलेली आहे 1728 आणि या 1728चा आपल्याला घनमूळ काढायचंय, बरोबर. तर तुम्हाला काय सांगितलं मी, 3 संख्यांचे गट करायचे. 3 संख्यांचे गट करायचे आणि इकडे जो अंक राहतो तो तसाच ठेवायचा. आता इथं एकक स्थानी 8 आहे, मग 8 असल्यावर काय घ्यायचंय तर 2 घ्यायचंय ना, 2 घ्यायचं एकक स्थानी, बरोबर. फक्त एवढंच काम आपल्याला करायचंय. आणि इकडे जी संख्या उरते इथं 1 आहे, मग 1 हे कशाचं घनमूळ आहे ते बघायचं आपल्याला, बरोबर. म्हणजे 1 हे म्हणजे अशी घनसंख्या शोधायची आहे की जी 1च्या जवळ असेल, म्हणजे कोणती असणार आहे तर 1च असणार आहे. मग इथं जो हा 1 आहे तो 1 इथं लिहावा लागेल, म्हणजे उत्तर येणार आहे 12. म्हणजे या 1चं घनमूळ आलेलं आहे, 1च आलेलं आहे, 1चं घनमूळ 1च आलेलं आहे, त्यामुळे इथं आपण हे 1 घेतलेलं आहे. म्हणजे 1728चं घनमूळ आहे 12, बरोबर. हे याचं घनमूळ आलेलं आहे.
आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. तर बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे 3375. तर याचा आपल्याला घनमूळ काढायचंय. मग बघा या तीन संख्यांचे गट करायचे. आता एक स्थानी 5 आहे, बरोबर? 5 आहे एक स्थानी. मग 5 असेल तर काय सांगितलं, या ज्या वरच्या संख्या दिलेल्या आहेत, जर या संख्या इथं एक स्थानी असतील तर तोच अंक एक स्थानी आपल्याला लिहावा लागतो. 5 आहे ना, मग 5 लिहून टाका, बरोबर? आता इथं 3 उरलं. मग बघा 3च्या जवळची घनसंख्या कोणती आहे? तर बघा 1 आणि 8 ही असणार आहे. म्हणजे याचं घनमूळ काय असणार आहे? तर 1 असेल किंवा 2 असेल. 1 असेल किंवा 2 असेल. तर बघा आता मग यामध्ये जी संख्या लहान असते ती आपल्याला घ्यायची असते. 1 आणि 2 याच्यामध्ये हा 1 लहान आहे म्हणून आपण 1 लिहायचा. म्हणजे इथं आपलं उत्तर 15 आलेलं आहे. 3375चं घनमूळ आलेलं आहे 15. तर ते इथं आपण लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा याचं सुद्धा आपण आन्सर काढलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे 2197. ही संख्या आपण घेतलेली आहे. आता या तीन संख्यांचे आपण गट करूया आणि हे जे 7 आहे एकक स्थानी, तर 7 असेल तर काय करायचं आपल्याला? तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे, जर 7 असेल तर 3 लिहावं लागेल आपल्याला इथं एकक स्थानी आणि इकडं 2 उरला. मग या 2च्या जवळची कोणती घनसंख्या आहे? तर बघा 2च्या जवळची जी घनसंख्या आहे तर ती या दोन्हीमध्ये बसते. एकतर 1 असेल किंवा एकतरी 2 असेल, बरोबर? मग या दोन्हीमध्ये जी संख्या लहान आहे ती आपल्याला घ्यायची आहे. मग या दोन्हीमध्ये 1 लहान आहे म्हणून आपण 1 घेतला. त्यामुळे 2197चं घनमूळ आलेलं आहे 13. तर हे याचं उत्तर आलेलं आहे. आता आपण थोड्याशा मोठ्या संख्यांचं घनमूळ बघूया. तर बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे 91125. या संख्येचं आपल्याला घनमूळ लिहायचं आहे. तर बघा या तीन संख्यांचे आपण गट करूया आणि या दोन संख्यांचा एक गट होईल. आता इथे एकक स्थानी 5 आहे. मग जर 5 असेल तर एकक स्थानी इथं 5च घ्यावं लागतं. आता इथं 91 आहे. आता हे 91 कशामध्ये बसतं ते आपल्याला काढायचं आहे. 91 कशामध्ये बसतं? तर 91 या दोन्हीच्या मध्ये बसतं. या दोन घनसंख्येमध्ये ते बसतं. बघा एकतर 4 येईल किंवा एकतरी 5 येईल. म्हणजेच 4चा घन काय आहे तर 64 आहे आणि 5चा घन आहे 125 आहे. मग इथं संख्या 91 आहे. मग 125 ही मोठी संख्या होती. त्यामुळे जी लहान संख्या आहे ते आपल्याला घ्यावं लागेल कारण ते 91 लहान आहे. 125 पेक्षा 91 लहान आहे. त्यामुळे इथं आपल्याला लहान संख्या घ्यावी लागेल 4. म्हणजेच 91,125 याचं घनमूळ असणार आहे 45. तर ते याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करत चला. चला तर मग आता आपण पुढचं एक एक्झाम्पल लास्ट बघूया. तर बघा इथे आपण संख्या घेतलेली आहे 8,30,584. तर ही आपण संख्या घेतलेली आहे आणि या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचंय. तर बघा या 3चा एक गट करूया आपण आणि या 3चा एक गट करूया. आता इथे एक स्थानी 4 आहे. तर काय करायचं आहे, जर 4 असेल तर 4च घ्यायचं म्हणून सांगितलेलं आहे. आता इकडं 830 राहिलं, बरोबर? मग इकडं 830 कशामध्ये बसतं? तर 830 कशामध्ये बसतं बघा, तर 9चा घन 729 आहे आणि 10चा घन 1000 आहे. म्हणजेच 830 या दोन्हीमध्ये बसतं. एकतरी 9 येईल किंवा एकतरी 10 येईल. बघा मग आता 830 हे 1000 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपण लहान संख्या इथं घ्यायची आहे. म्हणजे इथं आपण 9 घ्यावं लागेल. म्हणजे 94 उत्तर आपलं येणार आहे. म्हणजेच 8,30,584 चं घनमूळ असणार आहे 94. तर हे याचं आन्सर असणार आहे. तर एकदम सोपं आहे घनमूळ काढण्याची ट्रिक. जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही आता व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे जे घन आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. कारण जर तुम्हाला हे पाठ असतील तर तुम्हाला आन्सर पटकन काढता येणार आहे. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.